दरम्यान बीडमधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती गंभीर झाली। राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। तर बीडमध्ये घडलेल्या घटना गंभीर आहेत, मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे। अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही। पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे। बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। बीडमध्ये कधी भडका उडेल, लोक रस्त्यावर येतील, दंगल होईल, अशा प्रकारचं वातावरण आहे। बीड जिल्ह्याला इतके बदनाम आपण करू नये। मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही। अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे, कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये।